श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि नाट्य रसिक मंच शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झालेल्या पारायण सोहळ्यानिमित्त आज श्रींच्या पवित्र ग्रंथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढून सांगता झाले। दिनांक 12 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या पारायण सोहळ्यामध्ये शिर्डी आणि पंचक्रोशीतील सुमारे 6,500 पारायणार्थी सहभागी झाले होते। आज सकाळी अध्याय क्रमांक 53 अवतरणिका वाचन होऊन ग्रंथ समाप्ती झाली। त्यानंतर श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाची पूजा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आली। याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुलवळे, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, नाट्यरसिक मंचचे पदाधिकारी यांच्यासह पारायणार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारायणार्थींसाठी आज सकाळी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। दुपारी 3:30 वाजता श्री साई सच्चरित पारायण समाप्तीच्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक संबळ वाद्यांचे 10-12 पथके, श्री देव कुडाळेश्वर मित्रमंडळ कुडाळ यांचे 3 धार्मिक देखाव्यांचे चित्ररथ आणि विशेष आकर्षण रंजनी आर्ट्स मालापुरा केरळ यांचे पारंपरिक वाद्य, दाक्षिणात्य नृत्यासह विविध सोंगे आदींचा समावेश होता। या मिरवणुकीत पारायणार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुपारी 3 ते 5 या वेळेत श्री अरविंद महाराज शिर्डी यांचा संगीतमय साईकथा कार्यक्रम, सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत डॉक्टर नचिकेत वरपे शिर्डी यांचा योग आणि आहार या विषयावर व्याख्यान, तसेच सायंकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत बालकीर्तनकार हरिभक्त परायण कृष्णा हजारे शिर्डी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम गेट क्रमांक 3 समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपाच्या स्टेजवर संपन्न झाला। तर मिरवणूक परत आल्यानंतर पारायण मंडपात विना पूजन करण्यात आलं। पारायण सोहळ्याच्या निमित्ताने 8 दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत पारायण मंडपात हरिभक्त परायण श्री गंगाधर बुवा व्यास यांचं काल्याचं कीर्तन आणि त्यानंतर दुपारी 12:30 ते 3 या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम साई आश्रम 1 शताब्दी मंडप या ठिकाणी होणार आहे। तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटील, शिर्डी।